मॅचला इथे आपण सुरुवात करतोय. फार उशीर झाला, 12 वाजलेत आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच इथे मैदानामध्ये सुरू होते. स्ट्राईकला आपण पाहतोय स्वप्नील भालेराव, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय इथे स्ट्राईकला स्वप्नील भालेराव, तर नॉन स्ट्राईकला स्वप्नील सातव. इथे आघाडीची जोडी इथे मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती अंकित कामटे इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. रहीम 11 आणि आलमभाई पठाण या दोन संघांमधले हे युद्ध आहे आणि या युद्धाला इथे सुरुवात होते. सेमी फायनल क्रमांक दुसरं जे मैदानामध्ये सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत अप्रतिम अशी कामगिरी केली आहे, परंतु ही मॅच फार निर्णायक आहे, कारण या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये आहे. कमीत कमी 55,000. बघूया आता कुठला संघ इथे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय. पहिला चेंडू इथे उजव्या इष्टीच्या लगत कट करण्याचा प्रयत्न, परंतु फार वेगात इथे चेंडू गुलीगत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अंकित कामाठे इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. मॅन फ्रॉम हडपसर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक मॅच मध्ये या गोलंदाजाने साकारली आहे आणि स्वप्नील भालेराव तितकाच ताकदवान बॅटर इथे मैदानामध्ये सज्ज झालाय. चेंडू देखील सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर. बॉल चाललाय डीप लॉंग ऑन मध्ये आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती एक धाव. धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. लॉंग ऑन मध्ये जो चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या दरम्यान मिळालेली एकेरी धाव. धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. कमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या बरोबरीने पुण्यनगरीचा अजून एक असा गोड आवाज या शेवटच्या मॅच साठी पहिल्या डावासाठी आपल्या बरोबर जोडले जातात. विनोद चोरगे सर, त्यांचं देखील स्वागत, वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, फार महत्वाचं षटक. पुढचा चेंडू स्वप्नील सातव यांच्यासाठी. इथे मात्र काहीसा व्यत्यय, गोलंदाजी ट्रॅक वरती येतो आणि त्याचमुळे वेळेस स्वतःला सावरलंय. म्हणजे एखादी दुर्घटना होण्या अगोदर ती इथे मनाचा उत्तम ब्रेक लावणं किती गरजेचं आहे आणि ते चित्र इथे मैदानामध्ये दिसून आलं. काहीसा रनअप मध्ये बिघाड आणि त्यामुळे स्वतःला सावरलं. डेड बॉल, परंतु लगेचच पुढच्या चेंडूसाठी सज्ज. इथे देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली काढा आणि त्यानंतर चेंडू ते लॉंग स्टॉप मध्ये शॉर्ट थर्ड वरती इथे अडवला जातोय आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. स्वप्नील सातव यांनी देखील एका धावेने आपलं खातं उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 2. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे आणि हे पॉवर जनरेट करणारं जे षटक आहे त्यामध्ये गोलंदाज आपली पॉवर जनरेट करतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात येतोय. डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. मॉर्टर ट्रॉफी 2025 सीझन 3 मध्ये ही स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये संपन्न केली जाते. रोहन चौगुले आणि त्यांची संपूर्ण टीम, त्या टीमचं देखील कौतुक करावं लागेल. महाराष्ट्रातील अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा म्हणून या संघाकडे, या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि ही मॉर्टर ट्रॉफी अकॉस्टिक रोहन चौगुले यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून या वर्षी देखील संपन्न होतीये. देखण्या आयोजनामध्ये पुढचा चेंडू स्वप्नील सातव पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट. इथे डीप काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल प्राप्त केली जाते. संघाचे संगणक श्रीकांत खुणे त्या ठिकाणी चेंडू अडवतील. चेंडू फील्ड केला जाईल, फेकी केली जाईल. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. हे पहिलं षटक सुरू आहे आणि प्रत्येक धावेसाठी इथे जी गोलंदाजी केली जाते, विचारपूर्वक गोलंदाजी जी केली जाते, परंतु स्वप्नील सातव आणि त्याचबरोबरीने स्वप्नील भालेराव ही जोडी देखील कमालीची आहे. इथे पंचांचा इशारा आपल्याकडे नक्कीच येईल. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5. या मॅच मध्ये मजा येणार आहे कारण अगदी 12 वाजून गेले. थोडस ड्यू फॅक्टर देखील आहे, थोडासा गारवा आहे, त्यामुळे
इथे कदाचित मोठा स्कोर होणार नाही, परंतु लो स्कोरिंग मॅच देखील इथे मजा आणणार आहे, कारण दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत. पुढचा चेंडू, इथे देखील अप्पर कटचा वापर, बॉल जाईल कव्हर रिजन मध्ये, सीमारेषा पार. स्वप्नील भालेरावच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार 4 धाब्यांसाठी. मग 5 चेंडूंमध्ये तब्बल 4 धावा खर्च 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटचा चेंडू स्वप्नील याने आपला क्लास दाखवला, अपरकटचा वापर केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाल्यात. हे 5 षटकांची लढत आहे. 2 षटक ही पॅनेटरी पॉवर प्लेची आहेत आणि त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अंकित कामटे यांनी 9 धावा खर्च केल्यात. कुठल्याही प्रकारची विकेट त्यांना प्राप्त करता आली नाही. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती डावखुरे शैलीचा एक वेगवान गोलंदाज इथे आमंत्रित केला जातोय. गोलंदाजी मार्क वरती महेश शिंदे आपल्या बरोबर विनोद सर देखील जोडले जातात पुढच्या षटकासाठी. ॲज अ लीड कॉमेंटेटर म्हणून विनोद सरांना देखील मी इथे आमंत्रित करेल. सर, दुसरं षटक सुरू होतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. काय सांगाल, ही धावसंख्या कितपर्यंत मजल मारेल आणि कितपत धावा इथे बनवल्या जातील? यस, धन्यवाद शैलेश सरांचा सुंदर आवाज तुम्ही ऐकताय आणि स्पर्धेमध्ये आवाजाने मात्र जादू भरली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 धावा आणि ते या मॅचचा स्कोर कार्ड जर पाहिला तर जवळपास 60+ हा होण्यासारखा दिसतोय, कारण सुरुवात मात्र चांगली झाली. विकेट मात्र अजूनही गमावली गेली नाही आणि आपण नुसतं बोललो आणि चेंडू हवेत चढलाय आणि ते महेश शिंदेने टिपलेला जेल आणि पहिला बॅटर इथे रहीम इलेव्हन संघाचा बाद होतोय. मोठा फटका. नक्कीच चांगला चेंडू इथे महेश शिंदे याने हाताळला आणि पहिल्याच चेंडूवरती इथे स्वप्नील सातव इन फॉर्म बॅटर रहीम इलेव्हन संघाचा इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला काहीसा चेंडू आपण पाहिला तर हवेमध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न केला आणि फॉलो थ्रू मध्ये फार वेगवान इथे धाव घेत असताना चेंडूची केलेली पकड आणि पहिलाच बॅटर इथे स्वप्नील सातव बाद होतोय. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी मिस्टर कन्सिस्टंट आणि अगदी आपण पाहिलं तर नॉट आउट राहणारा हा बॅटर, ज्याच्या बॅटमधून आपण प्रत्येक वेळेस चांगले फटके सजवताना पाहायला मिळालेत, तो नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सूरज कोराम. पाहूया ही जोडी कशा प्रकारे धावसंख्येला आकार देईल. 9व्या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद. पण खरं तर पाहिलं तर महेश शिंदेचं कौतुक करावं लागेल, कारण जो फलंदाज घातक ठरू पाहत होता त्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती महेश शिंदेने टिपलं, फॉलो थ्रू मध्ये झेल देखील टिपला आणि पहिला बॅटर देखील बाद केला. महेश परत एकदा गोलंदाजी मार्कर. सूरज कुरमसाठी हा चेंडू मात्र खुल्या टप्प्याचा होता. एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट आपण सूरज कुरमचा अनेक मॅच मध्ये पाहिलं. इथे देखील त्याने शांत सुरुवात केली, कोणती काही नाही, सिंगल धाव घेत स्ट्राईक मात्र रोटेट केली. पण दुसऱ्या बाजूने आता स्वप्नील भालेराव हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. या खेळाडूने देखील या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. चांगली बॅटिंग सातत्याने दोन्ही स्वप्नीलने केली. पण आता स्वप्नील भालेरावला मात्र स्वप्नील सातवच्या वाट्याच्या धावा देखील स्वतः बनवाव्या लागतील. 10 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. एक फलंदाज बाद. यावेळी स्वप्नील खेळलेला हा चेंडू आपण पाहतोय पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. अभि पळसकरचं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अलंभाई पठाण इलेव्हन संघाने मात्र एक क्षेत्ररक्षणाचं चांगल्या दर्जाचं जाळं या ठिकाणी विणलंय आणि या जाळ्यामधनं चेंडू सीमारेषेपर्यंत जात नाही. एक चौकार खेळला गेलाय या इनिंग मध्ये आतापर्यंत. बाकी फलंदाजांना मात्र शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजांना यश आलंय. महेश शिंदे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेस सुचिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती आला नाहीये, पण एक सिंगल धाव इथे मात्र सहज पूर्ण होईल. बाईच्या स्वरूपात ही सिंगल धाव येईल. धाव फलकावरती नजर टाकूया. धावा जमा होत आहेत त्या 12. 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये पूर्ण झालाय. आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाजांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये ब्रेक लावून टाकलाय धावगतीला. त्या संघाने मागच्या मॅच मध्ये अगदी एक चांगली बॅटिंग केली होती, चांगल्या धावा जमवल्या होत्या. त्या संघाला मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये शांत ठेवलंय. महेश शिंदेचा हा चेंडू परत एकदा हवेत चढलाय. चेंडू महेशने टिपला जेल. दुसरा फलंदाज या ओव्हर मध्ये बाद. 12 धावांवरती दुसरा धक्का रहीम इलेव्हन संघाला.
अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक आहे. महेश शिंदेने मात्र केलेली घातक गोलंदाजी आपण पाहतोय. फक्त एक सिंगल धाव यावर मध्ये आतापर्यंत महेशने खर्च केली आणि जवळपास 2 फलंदाज त्याने बाद देखील केले. अप्रतिम गोलंदाजी यावर मध्ये आपण पाहतोय. नक्कीच महेश शिंदे यांचं कौतुक करावं लागेल, कारण 2 बॅटर इथे बाद केलेत आणि आघाडीचे दोन्ही बॅटर ज्याप्रमाणे स्वप्नील सातव आणि स्वप्नील भालेराव ही जी जोडी डगआउटच्या दिशेने गेली आहे, रहीम 11 या संघाला बसलेले मोठे धक्के आघाडीचे बॅटर जे स्वस्तामध्ये बाद होत आहेत आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर रहीम 11 हा संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातो, परंतु फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. मागच्या मॅचचा हिरो मैदानामध्ये अनिकेत ताकवणे इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतो आणि सूरज कोरम आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये तरी या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. महेश शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अगदी पहिला चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फार दुरून चेंडू खाली टिपला झेल आणि ते अनिकेत तागोनेचा संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक 3 इथे होतोय बाद. श्रीकांत खुणे संघाचा नेता, संघाचा कर्णधार. टिपलेला एक सुंदर झेल होता, महत्वाचा होता हा झेल, कारण अनिकेत ताकोने मैदानामध्ये जास्त वेळ थांबणं म्हणजे इथे धावांचा पाऊस पडणार खेळ इथे पाहायला मिळाला असता. पण अनिकेत ताकोलेला यावेळेस मात्र स्वस्तामध्ये डगआउटचा रस्ता दाखवलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा, 3 फलंदाज बाद. सुरेख अशी गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली. जो धावसंख्येचा वेग ज्या षटकामध्ये वाढवला जातो त्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला कसं ढकलायचं हे महेश शिंदे यांनी अगदी चोख काम या षटकामध्ये केलंय. आघाडीचे तिन्ही बॅटर अनिकेत ताकवणे, स्वप्नील भालेराव, स्वप्नील सातव हे 3 आघाडीचे बॅटर रहीम 11 संघाचे स्वस्तामध्ये बाद होत आहेत. अनिकेत ताकवणे मागच्या मॅचचा हिरो इथे सबशेल ठरलाय. 0 वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती इथे बाद होतोय. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. अगदी जसं शैलेश निंगुणे सरांनी मगाशी सांगितलं होतं की अगदी 12 वाजले डेफॅक्ट खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव मात्र त्यांच्या पाठीशी आहे आणि तो अनुभवाचे बोल त्यांनी सांगितले की हा सामना लो स्कोरिंग होईल का काय. आणि अगदी पहिल्या 2 ओव्हर पाहिलं तर 3 फलंदाज बाद झाले, फक्त 12 धावफलक होती. म्हणजे येणारे 18 चेंडू हे मात्र आता रहीम 11 संघासाठी फार महत्वाचे असतील, कारण ते धावांचा डोंगर उभा करायचा आहे तर मात्र गोलंदाजासाठी काहीतरी निर्माण करता येईल. पण ह्या 3 ओव्हर मात्र आलमभाई पठाण 11 चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करेल. हा चेंडू देखील सूरज कोरम यांच्या बॅट मधून आणि या चेंडूवरती जो प्रहार करण्यात आला त्यावरती षटकाराची मोहर लावली जाते. स्टँड अँड डिलिव्हर पुन्हा एकदा सूरज कोरम यांच्या बॅट मधून येतोय एक खणखणी षटकार. 6 धावा. सूरज कोरामची मात्र जबरदस्त बॅटिंग सुरू झाली. चेंडू अगदी पाहिला तर स्लॉट मध्ये होता, मिड विकेट वरनं खेळलेला एक जबरदस्त टोला होता आणि या फटक्यांची गरज आहे रहीम 11 संघाला, कारण धावफलक पाहिलं तर जेमतेम 12 होता आणि या ओव्हर मध्ये पहिला चेंडू ती षटकार आला. अनिकेत कामाटी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. हे षटक पहिला चेंडू ती षटकारल्यानंतर फार महागडे षटक ठरेल का. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 1 धाव प्राप्त केली जाते. मला वाटतं तिथे पंच कळवतात की बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय आणि झेल निसटलाय असं म्हणावं लागेल, कारण इथे ही धाव बॅटरच्या खात्यामध्ये जोडली जाते, परंतु यष्टीरक्षक संदेश पार्टे इतक्या जवळ उभे आहेत आणि एवढ्या जवळ झेल टिपणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे. झेल निसटला परंतु 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 19. नवीन बॅटर इथे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. कोण आहे? क्षितिज. वाह, फटका तर चांगला आहे परंतु इथे डिस्टन्स मात्र गाठता आलं नाही. क्षेत्ररक्षक श्रीकांत खुणे यांच्या हातातून झेल निसटतोय, परंतु म्हणावा तसा सोपा झेल नव्हता. प्रयत्न चांगला केला परंतु सरते शेवटी इथे जे जीवदान मिळत आहे त्या जीवदानाचा फायदा इथे घेतला जाईल का. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 20. 3 गड्यांच्या मोबदल्यात अंकित कामाटे वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी
इथे सज्ज झालेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसऱ्या चेंडूवरती देखील एक धाव. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे हातातून निसटतोय आणि पंच कळवतात की बॅट वरतून चेंडू इथे ब्रश होतोय. म्हणजे वारंवार जी गोलंदाजी केली जाते उजयष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या चेंडूची छेडछाड करण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटची हलकीशी एज लागते आणि तिथे एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 21. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. बघूया आता मिळालेल्या जीवदानाचा फायदा इथे क्षितिज दिवेकर कशा प्रकारे घेतील. हा चेंडू देखील लोअर फुल टॉस आणि गॅप मधून चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे शिरतीचे प्रयत्न करतात परंतु चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार 4 धावेंसाठी. बघा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान चौकार येतोय. 4 धावा. धावसंख्या होते ती 25. अगदी वेगवान फटका होता शैलेश सर. असं वाटलं की बॅट मधनं बंदुकीची गोळी निघाली तरी देखील प्रतिकार केला होता क्षेत्ररक्षकाने, तो अडवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं दुसऱ्या खेळाडूचा बॅकअप मात्र थोडासा उशिराने आला. तो जर लवकर आला असता वेळेत तो खेळाडू देखील तिथं पोहोचला असता, चौकार अडवणं मात्र सोपं झालं असतं. या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या मात्र नंतर फार मागात पडतील. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद 25. गोलंदाजी मार्कवर अनिकेत कामाटी परत एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू मात्र या षटकातील 25 धावा 3 फलंदाज बाद. शेवटचा चेंडू असेल अंकित कामाटे यांचा. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. येस, पंच कळवतायत इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावाने जास्त एफर्ट देण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाने केला आणि त्याच दरम्यान अवांतर धाव इथे घोषित केली जाते आणि काहीसा कानमंत्र आपण पाहू शकता मैदानामध्ये. जे संदेश पार्टी यष्टांच्या मागे ते काहीशी सूचना देत आहेत, काहीशी माहिती देत आहेत, चर्चा करतायत आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय मागच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने सर्वोत्तम गोलंदाजी केली ते महेश शिंदे देखील इथे येऊन काहीशी कान मंत्रणा इथे देत आहेत. पाहूया त्या कान मंत्रणेचं कशा प्रकारे रूपांतर केलं जाईल. पुढचा चेंडू अंकित कामाटे यांचा. सामना करतील ते क्षितिज दिवेकर. पुढचा चेंडू. हा चेंडू लोअर फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. बंडी त्या ठिकाणी तैनात. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा झाल्यात. 3 बॅटर देखील बाद आहेत. इथून पुढचे 12 चेंडू हे फार निर्णायक असतील कारण जो जिंकेल तोच बक्षीस पात्र फेरीमध्ये मॉन्टर ट्रॉफी या स्पर्धेतील लोकल संघांमधील ज्या 2 संघांना आपण खेळताना पाहू. पहिल्या सेमीफायनल मध्ये हितेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. तर या चालू असलेल्या लढतीतील कोड याचं उत्तर येणारे 12 चेंडू आपल्यापर्यंत घेऊन येतील. 3 षटक संपलेत. धावसंख्या होते ती 27. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती इथे वेगवान गोलंदाजाला आमंत्रित केलंय. काहीसा बदल आहे कारण मागच्या मॅच मध्ये त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता आली नाही, आपण बघितली नाही. हर्षवर्धन संगळे इथे गोलंदाजी मार्क वरती येतात. मयूर स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आहेत. एक दर्जेदार आणि एक ब्रँडेड ब्रँडचे ते पुण्यातील डिस्ट्रीब्युटर आहेत. हर्षवर्धन सांगळे इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती सज्ज. तर इथे बॅटर देखील पुढच्या षटकासाठी सज्ज झालेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडू मध्ये जास्त धाव बनवणं गरजेचं असेल आणि पहिला चेंडू मात्र हर्षवर्धनचा खराब. पंचांचा इशारा नो बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. अगदी हा चेंडू हर्षवर्धन सांगलीचा आपण पाहिला तर भीमर चेंडू पंचांनी मात्र लगेच नो बॉल घोषित केला, कळवलं आणि ते अतिरिक्त धावे धावफलक मात्र पुढे सर केलं. रिव्ह्यू चला लेट प्ले आणि ते नो बॉल आणि 28 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक अजूनही. क्षितिज दिवेकर हा चेंडू अगदी सरळ बॅटने खेळला. चेंडू अगदी
गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये स्पीड कमी करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल धाव. सिंगल धाव धावफलक पुढे सरकेल. 29 धावा धावफलक आपण पाहतोय. मॅच मात्र रंगत स्थितीमध्ये पोहोचत चालली आहे, कारण अगदी लो स्कोरिंग सामना देखील फार अवघड होऊ शकतो. कारण अगदी आता मैदान गोलंदाजाला देखील सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदान हा आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. 29 धाव बनवले गेल्या. हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. हर्षवर्धनचा मात्र चांगलं कमबॅक आणि जिद्दी खेळाडू. सहजासहजी धावा खर्च करताना आपण हर्षवर्धनला पाहत नाही. अनुभवी खेळाडू आणि तो अनुभव पणा लावून गोलंदाजी मात्र केली जाते. यावेळेस चेंडू आकाशात उडवलाय. फार दूरवरचा फटका. षटकार. 6 धावा. अप्रतिम असा फटका सजवला. चला चेंडू फेका, बॉल फेका, बॉल आतमध्ये. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा. 35 रन्स ऑन अ बोर्ड. 35 धावा आतापर्यंत झाल्यात. सुरेख असा फटका सजवला जातोय. जितका वेगवान चेंडू आला ना, त्यापेक्षा वेगात इथे सूरज कोरम यांच्या बॅट मधून षटकार येतो आणि या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 35. पस्तीस धावा. 3.3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 35 धावा. 3 फलंदाज बाद. एक मोठा प्रहार इथे सूरज कोरमच्या बॅट मधून पाहिला. दुसरा षटकार सूरजच्या बॅट मधून. 35 धावा आतापर्यंत पूर्ण होतात. हा चेंडू देखील फुल टॉस आणि या फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. बॉल जाईल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला आणि खराब गोलंदाजी इथे म्हणावी लागेल, कारण बॅक टू बॅक दोन्ही चेंडूंवरती ठोकलेले षटकार आणि धावांना मिळालेला वेग. धावसंख्या 41. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सूरज कोरम जेव्हा मैदानामध्ये बॅटिंगला आला त्याने सुरुवातच मात्र 4 धावांनी केली. म्हणजे त्यांनी मात्र दाखवलंय की मी इथे कसोटी खेळण्यासाठी, टेस्ट खेळण्यासाठी आलोय. मला प्रत्येक चेंडूवरती मोठ्या धावा बनवायच्यात आणि प्रयत्न देखील तसाच करणार आणि प्रयत्नाला मात्र यश येत आहे. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा, तर नक्की म्हणताना त्याच दर्जाचा खेळ आता सूरज कोरमचा आपण पाहतोय. 8 चेंडू 21 धावा सूरज कोरमने आतापर्यंत बनवल्या. टीमच्या पूर्ण होतात 41 धावा. चौथं प्रगतीपथावर शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. हर्षवर्धनचा हा चेंडू बरोबर स्लॉट मध्ये होता. फार दूरवरती हा चेंडू मात्र खेळून काढलाय. षटकार. 6 धावा. काहीशी खर्ची गोलंदाजी इथे हर्षवर्धन सांगळे यांची पाहायला मिळते. 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथे सूरज कोरम यांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत आणि एकदा का अशी सूत्र हातात आली की मग मात्र इथे त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जातोय. काय बॅटिंग केले सूरज कोरम यांनी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 47. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सत्तेचाळीस धावा धावफलक आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू मात्र चौथ्या षटकातील बाकी असेल. तो धावफलक अगदी शांत झाला होता, रोखला गेला होता. तर धावफलक पुन्हा एकदा पळायला चालू करतोय. 47. 3 फलंदाज बाद. 47. चौथं षटक हे प्रगतीपथावर असताना
हो 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 हो. तुफानी फटका होता आणि हा चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावला गेलाय. षटकार. या ओव्हर मध्ये आलेले शेवटच्या 4 चेंडूवरती 4 षटकार आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक पुढे सरकेल. 53 धावा, 3 फलंदाज बाद, 53. 53 रन बनवले गेले. अजूनही 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. धावफलकावरती आपण नजर टाकूया. धावफलकावरती धावा 53 धावा, 4 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचं षटक आता मैदानामध्ये सुरू होईल आणि शेवटच्या षटकामधील येणारे 6 चेंडू पाहूया किती धावांचा टार्गेट इथे मात्र सेट केलं जाईल. अलमभाई पठाण निलेवन संघासमोर. चार ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झाला. 4 ओव्हर मध्ये 53 धावा, 3 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येत आहेत संदेश पार्टे. एक अनुभवी खेळाडू आता गोलंदाजी मार्कर. वर्ष पाहिलं तर 40+ च्या पुढे वय गेलंय, पण अजून देखील पाहिलं त्यांचा खेळ तर एखादा नवोदित खेळाडू देखील लाजेल. आणि या खेळाडूकडनं शिकण्याचा प्रयत्न मात्र अनेक जण करतात आणि ते करतील देखील, कारण तितकाच चांगला खेळाडू. गोलंदाजी मार्कर आता गोलंदाजी करताना आपण पाहणार. शेवटचे 6 चेंडू. यावेळेस पहिला चेंडू अनुभव होता. या चेंडूवरती चेंडू हवेत घेतलाय आणि झेल टिपला आणि ते फलंदाज पहिल्या चेंडूवरती झेल बाद. संदेश पार्टे आता इथे गोलंदाजी मार्क वरती अभि पळसकर यांनी टिपलेला झेल. अभि पळसकर शॉर्ट फाईन लेग मध्ये अप्रतिम असा झेल इथे टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती संदेश पार्टे यांनी मिळवलेलं यश. धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 53 धावा झाल्यात. जो वेग या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिला, काहीशी खर्ची गोलंदाजी हर्षवर्धन सांगळे यांनी जी केली, परंतु जी धावसंख्या इथे सेट करण्याचा प्रयत्न आहे. अजूनही 5 चेंडू आहेत, अजूनही विस्फोटक बॅटिंग होऊ शकते आणि त्यासाठी इथे लगेच आपण पाहतोय क्षितिज याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर पॅरिस कांबळे एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि या खेळाडूकडे देखील ती क्षमता आहे. पाहूया उरलेल्या 5 चेंडूवरती कशा प्रकारे इथे धावा बनवल्या जातील. 53 तर झाल्या, 4 बॅटर बाद आहेत. पहिल्या चेंडूवरती संदेश पार्टे यांनी यश मिळवलंय. एक अनुभवी गोलंदाजाने मिळवलेलं यश संघासाठी फार गरजेचं असतं आणि ज्यावेळेची पार्टनरशिप आहे ती ब्रेक करण्याचं काम इथे अनुभवाने केलंय. परंतु अजूनही 5 चेंडू आहे. तर नवीन बॅटर इथे पॅरिस कांबळे सूरज कोरम यांच्या बरोबरीने आहे. जो सेट बॅटर आहे तो नॉन स्ट्राईकला आहे आणि जो नवीन बॅटर आहे तो मात्र मैदानामध्ये इथे सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे देखील आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू जाईल. सर चौकार आहे, चौकार आहे. 1 बाउन्स आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 57 धावा. सर या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा टीम साठी सातत्याने धावा जमवतो. गोलंदाजी करतो तेव्हा फार कंजूसीने गोलंदाजी करतो. पॅरिस कांबळे मात्र या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी आपण आतापर्यंत त्याची पाहिली. हा चेंडू देखील काहीशी उसळी, परंतु समोरच्या दिशेने काय फटका इथे सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर अगदी लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून पहाडजंग टोला येतो. षटकार 6 धावेंसाठी. षटकाराने मात्र धावफलक पुढे सरकेल. 63 धावा,
शेवटच्या या 2 षटकांचा खेळ आपण पाहिला तर हर्षवर्धन थोडासा मागणा ठरला होता याच्या अगोदरच्या ओव्हर मध्ये आणि इथे पाहिलं तर संदेश पाटीलची पहिली चेंडूवरती आलेली विकेट त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 10 धावा म्हणजे इथे मॅच मध्ये रंगत होणार या 3 चेंडूवरती आणखी एक तुंबळ युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल. यावेळी चेंडू मात्र आत खेळला फटका फसला झेल टिपला आणि ते फलंदाज होतो बाद. एक षटकार एक चौकार खर्च केल्यानंतर पॅरिस कांबळे देखील इथे बाद होतोय, परंतु काय फटके सजवले आल्या आल्या 2 मोठे फटके आणि धावसंख्या देखील आपण पाहिली तर 63 धावा ज्या आतापर्यंत होत आहेत. यस 5 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पॅरिस कांबळे इथे बाद होतो आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर देखील मैदानामध्ये. चला वेळेत या, आपल्याला ही विनंती असेल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. दिग्विजय घंटे अँड फ्रॉम पिंपरी चिंचवड. मग म्हणजे ज्या वेळेस संघाची बांधणी केली जाते ना तर प्रत्येक ठिकाणावरचा जो चांगला खेळाडू आहे, मी चांगला म्हणण्यापेक्षा ज्या खेळाडूकडे क्षमता आहे ते क्षमतावान खेळाडू इथे मैदानामध्ये आमंत्रित केले जातात. एक जर खेळाडू आपण पाहिला तर दौंडचा आहे, एक खेळाडू जर पाहिला तर वाघोलीचा आहे, तर दुसरा खेळाडू जर आपण पाहिला तर पिंपरी चिंचवडचा आहे. म्हणजे तिन्ही कोपरे एकत्र आणलेत. धावसंख्या होते ती 63. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान दिग्विजय धावबाद होतात. शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल या षटकातील आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा जो प्रयत्न इथे सूरज कुरम यांनी केलाय. 63 झाल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचा चेंडू हा चेंडू मात्र निर्णायक असेल कारण पहिल्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं धावांवरचा अगदी चांगला नियंत्रित मारा आपण बॅटरचा आपण पाहिला. 63 धावा इथे बनवल्या गेल्या. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असताना पाहूया किती धावा या चेंडूवरती जातील. महत्वाचा असेल हा चेंडू. सूरज कोरम इथे मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल आणि सूरज कोरमच्या बॅट मध्ये मात्र हा चेंडू आला नाही आणि त्याचबरोबर इथे फलंदाजी इथे धाव बाद. 63 धाव बनवल्या गेल्या विजयासाठी. 64 धावांचं एक कडवं आव्हान असेल. 64 धावा 64 धावा इथे बनवायच्या आहेत आणि या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल, कारण ही मोठी मॅच आहे आणि या मोठ्या मॅच मध्ये जे मोठे नावाजलेले खेळाडू आहेत त्यांचा खेळ नेहमीच आपण बहरताना पाहिलाय. या मॅच मध्ये देखील कशा प्रकारे कामगिरी केली जाईल याकडे देखील आपली कडवी नजर ठेवणं देखील गरजेचं आहे. रात्रीचा समय तब्बल 12:30 वाजलेले आहेत, वाजून गेलेत, परंतु अजूनही एक इनिंग इथे शिल्लक आहे. शेवटची इनिंग आहे आणि आपल्या बरोबर पुन्हा एकदा मेरा भाईंदरचा एक गोड आवाज आपल्या बरोबर जोडले जातात. मनीष पाटील सर बघा एवढ्या उशिराने का होईना ते आपल्या बरोबर जोडले जात आहेत. वेळ त्यांची फार महत्वाची आहे आणि प्रामाणिक काम कशा पद्धतीने करायचं, मॅच कशा प्रकारे रंगवायची हे मनीष पाटील सरांना देखील ठाऊक आहे आणि ते देखील आपल्या बरोबर जोडले जातील. दुसऱ्या डावामध्ये 64 धावा बनवायच्या आहेत. एक सन्मानात्मक धावसंख्या उभी केली आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग इथे कशा पद्धतीने केला जाईल याकडे देखील सर्व क्रिकेट जगताचं लक्ष असेल आणि काय घडेल आणि काय बिघडेल याची चर्चा पुढच्या डावामध्ये देखील आपल्या बरोबरीने जोडले जाऊत. यस सर, मनीष पाटील आपल्या बरोबर जोडले जात आहेत. दुसऱ्या डावाला लगेचच आपण सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील शेवटची 6 षटकं जी मैदानामध्ये संपन्न होतील आणि ठरेल की कुठला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. मनीष पाटील सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मनीष सरांचं स्वागत आहे. शैलेश निवगणे सर धन्यवाद. आणि मनीष सरांचा तगडा अभ्यास आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये पाहिला. कारण मनीष सरांची सुरुवात अगदी पाहिलं तर मानाच्या करंट गॅस स्पर्धेपासून पुण्यामध्ये झाली आणि तिथून मात्र मनीष सरांनी वळून पाहिलं नाही.
जो मनीष सरांचा आवाज जो पुण्यामध्ये घुमू लागला. अनेक दर्जेदार स्पर्धेमध्ये आता मनीष सरांना मात्र विशेष मागणी असते आणि ती मागणी पूर्ण करत असताना कोणती स्पर्धा असू दे, स्पर्धेला न्याय द्यायचं, स्पर्धा रंगवण्याचं काम हे मनीष पाटील सरांच्या आवाजाने सुंदररित्या पार पाडलं. काल अगदी पाहिलं तर मनीष पाटील सरांचा जन्मदिवस होता. तो जन्मदिवस अगदी क्रिकेट विश्वामध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठा एक जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला गेला. अनेक क्रिकेटच्या मैदानामध्ये मनीष सरांचा केक कापून वाढदिवस साजरा केला गेला आणि अगदी जन्मदिवसानंतर देखील एखादा दिवस असा फॅमिलीला द्यावा, क्रिकेटला न देता फॅमिलीवर फिरायला जावं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. पण मनीष पाटील सरांनी सांगितलंय मला पुण्याची टुर्नामेंट आहे, पुण्याची स्पर्धा आहे आणि माझं सेलिब्रेशन, माझा जे काय पार्टी असेल मी तिथेच करणार, कारण माझी पहिली फॅमिली क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटला मात्र वेळ देण्याचं काम मनीष पाटील सरांनी केलं. मनीष पाटील सरांचं कौतुक आहे आणि जन्मदिवसानिमित्त मॉटर ट्रॉफी या परिवाराकडनं मनीष पाटील सरांना खूप खूप क्रिकेटमय शुभेच्छा. धन्यवाद विनोदजी, धन्यवाद शैलेशजी, धन्यवाद तुषारजी. खरं तर खूप प्रेम मिळालंय पुण्यातून आणि त्याचमुळे ती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. ज्यांनी आपुलकी दिली त्यांच्यासाठी आपलं समर्पण देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे आपण त्या गोष्टी प्रत्येकाने करायला हव्यात. चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. 63 धावा पूर्ण केल्यात पहिल्या 5 षटकांमध्ये. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा होत नव्हत्या, पण 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये असं काय घडलं की एका चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचलेला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर रहीम 11 प्रथम फलंदाजी करताना. मी पाहिलं तर सुरेश कुरम मैदानामध्ये आला, त्याने धावा ज्या पद्धतीने फास्ट फॉरवर्ड पद्धतीने बनवल्या आणि तिथून मात्र संघाचा धावफलकात एक वेगळा आकार मिळाला. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 63 धावा बनवल्या गेल्या. विजयासाठी 64 धावांचं आव्हान इथे मात्र असेल आणि आमचे स्कोरर मित्र कृष्णा याचे देखील कौतुक करावं लागेल. अगदी डोळ्यामध्ये तेल घालून त्यांनी मात्र स्कोरिंगचं काम सुंदर पद्धतीने पार पाडलंय. अगदी मॉटर ट्रॉफी मध्ये पाहिलं तर सर्वच काही अगदी दर्जेदार करण्याचं काम मात्र या ठिकाणी आयोजकांनी केलं. कुठल्या प्रकारची कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली. मैदान अगदी आज मात्र सजलं गेलंय, असं वाटतंय चांदण्यात खाली उतरलेत की काय. नक्कीच आज तर पुण्यातले तारे सितारे आपण पाहतो या स्पर्धेनिमित्त. उद्या पूर्ण भारतातले तारे सितारे आपण या स्पर्धेनिमित्त पाहणार आहोत आणि उद्या एक खास मुलाखत आपण सन्माननीय रोहनजी चौगुले यांची घेणार आहोत की नेमकी ही स्पर्धा साकारण्यासाठी त्यांना प्रेरणा कोणी दिली आणि कशासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते, त्या सर्व गोष्टींचा उलगडा उद्या आपण सन्माननीय रोहनजी चौगुले जे मुख्य आयोजक आहेत मॉटर ट्रॉफीचे त्यांच्या मुखातून ऐकणार. त्यामुळे हा सस्पेन्स तर कायम राहणार आहे. उद्या रोहनजी चौगुले नेमकं कसं व्यक्त होतील त्याकडे आता पूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. बडी सर पाहिलं तर आज आपण पाहतोय नाईट स्पर्धा आणि आज आपल्याला इथे 12:30 चा टाइम जवळपास आपण पोहोचलोय. पण या आयोजकांचा तुम्ही उद्या इंटरव्ह्यू घेताल त्यावेळेस कळेल तुम्हाला की फक्त डे स्पर्धा आपण गेले 4 दिवस पाहतोय बोलतोय त्यावर, पण रोज हे आयोजक रात्री 11-12 वाजेपर्यंत याच मैदानामध्ये होते. हे समर्पण आहे क्रिकेटचं आणि त्याचमुळे जे पाहुणे येत आहेत म्हणजे सर्व संघ आता पाहुणेच आहेत आणि त्या पाहुण्यांना कुठला त्रास होऊ नये ते जे करण्यासाठी आलेले आहेत ते माध्यम आपण बनवलेलं आहे आणि त्याचमुळे कुठलाच व्यत्यय येऊ नये त्यासाठी आयोजक देखील ती मेहनत घेत राहतात आणि म्हणूनच अहोरात्र मेहनत बॉल पाठवा आतमध्ये, एक बॉल. मॉटर ट्रॉफीच्या आयोजकांची राहिलेली आहे. चला लगेच जे काही हवंय ते मैदानात पोचवायचं आहे, कारण थांबून चालणार नाही. खरं तर जे प्रेक्षक आम्हाला tenniscricket.in वर ऐकतायत त्यांच्यासाठी माहिती आहे की मैदानातला साऊंड बंद केलेला आहे. फक्त जे ऑडियन्स आम्हाला tenniscricket.in वर ऐकतायत त्यांच्यासाठी ही तरतूद आम्ही केलेली आहे. त्याचमुळे रहिवाशांना त्रास होणार नाही. या कॉम्प्लेक्समध्ये जे काही विद्यार्थी आहेत किंवा रहिवासी आहेत त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही आयोजकांच्या वतीने घेतोय. आणि रोहन दादाने बरोबर 10 वाजता कळवलं की साऊंड आता बंद, फक्त युट्यूब वर ते कॉमेंट्री केली जाईल, समालोचन केलं जाईल. आणि रोहन दादांनी या स्पर्धेबरोबर सर्वच गोष्टींचा म्हणजे सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. सर्वच काही या आयोजकांनी मात्र जपलं. एक तंतोतंत आयोजन नियोजन, एक शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची कमतरता, कुठल्या प्रकारचं गालबोट या स्पर्धेत लागणार नाही याची काळजी मात्र घेतली. स्ट्रायकिंग एंड वरती आता सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. स्ट्रायकिंग एंड वरती असेल प्रेम टेमगिरे, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने मात्र 17 ते 18 धावांमध्ये 56 धावांचा भन्नाट खेळ केला, संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
नॉन स्ट्राईकला असेल महेश शिंदे. गोलंदाजी मार्कवर पॅरेस कांबळे. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील आलमभाई पठाण. संघाचा डावफलक आता मात्र सुरू होईल. 30 चेंडू बनवायचे आहेत 64 धावा. पहिला बॉल पॅरिस कांबळेचा पंचाच्या डावीकडून ते सज्ज होत्या स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रेम. बॅटची एज बॉल थर्ड मॅनला. प्रेमचा सुरू झालाय गेम. येतोय दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार. सुरू झालाय डाव प्रेमचा. सुरू झालाय डाव आलमभाई पठाण वारजेचा. मगाशी जिथे प्रेम थांबला होता नॉट आउट, जिथे मॅच थांबली होती तिथूनच प्रेमने मात्र सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवरती आलेला चौकार. 4 धावांनी धावफलकाचा श्री गणेश होतोय. 64 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम सुरुवात. पॅरिस कांबळे सारख्या एका चांगल्या गोलंदाजाला मात्र इथे त्यांनी सीमारेषा दाखवली. चौकार खेळला गेला. पॅरिस परत एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ ओव्हर द विकेटने. यावेळेस मिड विकेट क्षेत्र निवडलंय. चांगला फटका, चांगला फटका. चेंडू जाईल बाउंड्री रेंजच्या बाहेर. चौकार. प्रेम टेमगिरे. खर तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी जिंकला तेव्हा त्यांनी चर्चा करताना म्हटलं की ही माझी पहिली स्पर्धा आहे आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये ते असं खेळतायत त्याचमुळे किती डेडिकेशन आहे. हडपसरला ते राहतात आणि क्रिकेटच्या माध्यमातून त्यांची ओळख त्यांनी आज खऱ्या अर्थाने बनवलेली आहे. मॉर्टो ट्रॉफीमध्ये धावसंख्या पोहोचते 2 चौकारांच्या मदतीनं 8 वर आलमभाई पठाण वारजी. हो प्रेम. फोर्स केला बॉलला. लॉंग ऑन क्लिअर होईल. बॉल प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी पाठवलाय. प्रेमने अनस्टॉपेबल बॅटिंग बाय प्रेम अगेन्स्ट पॅरिस कांबळे. बॅटिंग मैदानामध्ये प्रेमने सुरू केली आहे. अगदी नाव प्रेम आहे पण प्रेक्षक मात्र त्याच्या प्रेमात पडतील इतकी सुंदर बॅटिंग मैदानामध्ये प्रेमची सुरू आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी मागच्या मॅच पासून आपण पाहतोय. प्रेम मैदानामध्ये आला की सर्वांचे डोळे मात्र फक्त बॅटिंग कडे लागतात. इतकी सुंदर बॅटिंग प्रेमने आतापर्यंत केली. 27 चेंडू आणि आता बनवायच्या त्या 50 धावा. 2 चौकार 1 षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत. त्यावेळेस बॅटची कट क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. रन घेण्याचा प्रयत्न महेश शिंदेसाठी मात्र धोका होता. थ्रो मात्र नॉन स्ट्राईक विकेटला झाला. दोन्ही पंच मात्र विचार न करतायत आणि अगदी इथे परत एकदा हा निर्णय मात्र फार महत्वाचा असेल. महेश शिंदे इथे मात्र धोक्यामध्ये. डोक्याची घंटा वाजली आहे. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत पूर्ण झालाय. 2 पंच मिळून मात्र निर्णय घेत आहेत. अंपायर आपण रेफर केलाय का? पंचांची मात्र एकमेकाशी बातचीत सुरू आहे आणि त्यानंतर मात्र निर्णय कळवला जाईल की काय तो निर्णय घेतलाय. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय का, कळवलंय का, निर्णय चेक केला जातोय का, सर्व काही गोष्टी मात्र फार महत्वाच्या असतील. आणि ते पंचाचा निर्णय मात्र आलाय. फलंदाज मात्र सेफ असेल. रन मात्र इथे नाही आली. डॉट बॉल आलाय. पॅरिस कांबळेचा हा चेंडू मात्र निर्धाव टाकला गेलाय. अगदी पहिले 3 चेंडू अगदी पाहिले तर 14 धाव पहिल्या 3 चेंडू मध्ये खर्च आल्या. पण नंतरच्या 3 चेंडू मध्ये पॅरिस कमबॅक करू शकतो. धावांचा ओघ मात्र तो रोखू शकतो. यावेळेस हा चेंडू परत एकदा आकाशामध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जाईल सीमावर्षा पार. षटकार. नेमकं काय खाऊन येतो की मैदान गाजवून जातो तसंच मला म्हणावं असं वाटते प्रेम टेमगिरेसाठी. या षटकाचा आपण पूर्ण आढावा घेतला तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथा बॉल डॉट आणि 5व्या चेंडूवर षटकार. धावसंख्या पोहोचते आलमभाई पठाण
वारजे या संघाची बिनबाद 20 धावा जिंकण्यासाठी अजूनही 25 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. आणि टार्गेट कोणाला केलंय तर मोस्ट टॅलेंटेड बॉलर ऑफ रहीम 11 पॅरेस कांबळीला टार्गेट केलेला आहे. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ द हँड हा पर्याय पॅरेसने चांगला वापरला होता. जरी ते धारातीर्थी पडलेत पण त्यांनी अचूक चेंडून पहिल्या षटकाची समाप्ती केलेली आहे. धावसंख्या पोहोचते बिनबाद 20 वर. टीम आलमभाई पठाण वारजे. 20 धावा अगदी पहिल्या षटकामध्ये आल्या. बराचसा सामना जवळ पोहोचला आता. 24 चेंडू 44 धावांची गरज. तर स्ट्रायकिंग एंडवरती महेश शिंदेला आता आपण खेळताना पाहणार आहोत. चला मॅच चालू करून घ्या, वेळ वाचवा. चव्वेचाळीस धावांची अजूनही गरज असेल. 24 चेंडू 44 धावा. गोलंदाजी मार्कवर आता येतोय सागर शिंदे. सागर शिंदेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. संघाचा कर्णधार, संघाचा नेता आता मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहायला मिळेल. पॅरिसचं जे पहिलं षटक होतं ना 20 धावांचं, त्या षटकाची भरपाई मात्र आता सागरला करावी लागेल. आणि त्याचा सामना जर पाहिला तर आलमभाई पठाण संघ अगदी वन साइड सामना घेऊन जाईल. कारण इथे सुरुवात चांगली झाली आहे पण आता गोलंदाजाला कंबर कसावी लागेल. एखाद दुसरी विकेट घेणं गरजेचं असेल आणि त्यात जर ती विकेट प्रेमची असेल तर सोन्यावर पिवळं. एक्सपेक्टेशन प्रत्येकाचं वाढतं जेव्हा आपण आपल्या आवडीच्या संघाला पाहतो तेव्हा प्रत्येकाला हेच वाटतं की चांगलंच घडायला हवं. पण पाहूया मैदानाची आमची परिस्थिती आपण पाहिली. आउटफील्ड खूप चांगली आहे, सपाट आउटफील्ड आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर तितका नाहीये मैदानामध्ये. आपण जर या मैदानाला व्यवस्थित जवळून पाहिलं तर त्याचमुळे थोडं सोपं आहे फलंदाजांसाठी. पण आता सागर शिंदे जे कटर्स खूप चांगले हाताळतात त्यांनी या षटकाची सुरुवात डॉटने केलेली आहे. दडपड वाढण्याचा त्यांचा इरादा त्यांनी स्पष्ट केलेला आहे. आणि त्याचमुळे पाहूया आता इक्वेशन झालंय 23 चेंडू 44 धावांची गरज जिंकण्यासाठी आलमबाई पठाण वारजे. आणि मागच्या मॅचचा देखील प्रेशर महेश्वर असेल कारण मागच्या मॅच मध्ये धावा त्याला जमवता आल्या नव्हत्या. या मॅच मध्ये त्याला खेळावं लागेल, चांगलं खेळावं लागेल. आणि फक्त आपण विचार केला आणि महेशने मात्र तिथे षटकार खेळून काढलाय. षटकार 6 धावा. एफर्ट्सलेस सिक्सर बाय महेश शिंदे. आपण रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर जास्त फुटवर्क नव्हतं, फक्त पुढचा पाय बॅलन्स केला आणि त्यानंतर स्ट्रेट हिटचा फटका महेश शिंदेच्या बॅटमधून आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये अशाच फटक्यांची आवश्यकता असते आणि ती आवश्यकता या अगोदर प्रेम टेमगिरे यांनी जोपासली होती. आणि त्याला साथ देताना आता महेश शिंदे हे देखील आता अटॅकिंग अप्रोच बाळगतायत. धावसंख्या पोहोचते बिनबाद 26 वर. जिंकण्यासाठी अजूनही 22 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. 22 balls and 38 runs required to win. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मी अनप्रेडिक्टेबल हा शब्द वापरणार नाही कारण मागच्या सामन्यामध्ये प्रेम टिमगिरे यांचा खेळ आपण पाहिलेला आहे आणि महेश शिंदे यांचं तर हे आवडीचं मैदान आहे. 100%. आणि या मैदानामध्ये महेश शिंदेने फार धडे शिकलेत, धडे शिकवलेत. हे मैदान महेशसाठी मात्र फार लकी मैदान देखील आहे. या मैदानामध्ये अनेक स्पर्धा आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण महेशला पाहिले. मैदानाचा अगदी कानाकोपरा तंतोतंत माहिती आहे, विकेटची माहिती आहे. त्यामुळे महेशची बॅटिंग मात्र होणं इथे फार गरजेचं असेल कारण मागच्या मॅच मध्ये महेश लवकर बाद झाला होता. इथे सुरुवात मात्र महेशने चांगली केली, 6 धावा बनवल्या. पण एका बाजूने प्रेम टेमगिरीने मात्र आज सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आता त्याची बोली वाढेल कदाचित. एनबी ट्रॉफी सीझन 4 मध्ये जेव्हा तो लिलावात जाईल तेव्हा त्याची बोली सुद्धा वाढेल. कारण पूर्ण सीझन मध्ये तुमचा खेळ जसा होतो तशी तुमची मागणी वाढते आणि त्याचमुळे आता प्रत्येक स्पर्धा जे संघमालक आहेत ते जवळून पाहत असतात. कदाचित व्यावसायिक क्रिकेटचे दरवाजे सुद्धा उघडतील प्रेम टेमगिरीचे. फक्त पुण्यापुरतीच हा मर्यादित राहणार नाही. जर असाच खेळ तो खेळत राहिला तर भारतातील विविध स्पर्धांमध्ये तुम्हाला प्रेम टेमगिरीत चमकदार खेळ करताना पाहायला मिळेल. पण पुरता तर तो मॉर्टन ट्रॉफी मध्ये चमकदार कामगिरी करतोय. मॉर्टन ट्रॉफीला देखील तो चमकवतोय. आणि ते महेश शिंदे परत एकदा सेट ऑन फायर. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. पंचांचा इशारा आपण पाहतोय. चेक करायचंय तिथे. यस, पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांना विचारणा केली, चेक केलं जाईल. चौकार आहे का षटकार इथे पाहिलं जाईल. किती इझिली स्ट्रोक खेळतात महेश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, गुड लेनवर बॉल पिच केला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला पिक करताना लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने पाठवलं
आपण शहानिशा करतोय की बॉल टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर गेलाय की सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय, पण फायदा तर कमीत कमी 4 धावांचा होणारच आहे. पण पाहूया हा 6 धावांचा आहे का? हाच चौकार येतोय. तर या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 30 वर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 20 चेंडू 34 धावा. 20 balls and 34 runs required to win. Chase is on, game is on. Let's see सागर शिंदे पुढच्या बॉलवर नेमकं काय आणतोय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नाही. बॉल पोहोचेल मिड विकेटला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये सागर बॉलवर पोहोचले, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाले. स्ट्रायकर एंडला प्रेम टेमगिरी पोहोचले. धावसंख्या 31, 31 रन्स ऑन बोर्ड. अगदी आपण पाहिलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये सागर शिंदेवरती मात्र फार जबाबदारी होती. कमी धावांचं षटक हाताळायचं होतं. पण या ओव्हरमध्ये देखील 11 धावा महेश शिंदेने अगदी सहज बनवल्या. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आणि परत एकदा प्रेम टिमगिरे हा मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. अगदी एक चॅलेंज त्याने उभं केलंय प्रत्येक गोलंदाज समोर की मला आउट करणं, मला चेंडू निर्धाव टाकणं, शांत ठेवणं हे मात्र तुमच्यासाठी अवघड आहे. हे चॅलेंज मात्र प्रेमने तयार करून ठेवलंय आणि ते परत एकदा चेंडू आकाशाला गवसणी घालत खेळलेला फटका. डायरेक्ट मान्यवर कक्षाच्या मध्ये चेंडू मात्र गेलाय. षटकार. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे टेन्शन काय असतं ते प्रेमला ठाऊक नाहीये आणि त्याचमुळे तो सातत्यानं कॉन्ट्रीब्युशन देत राहिलाय. आणि पहिल्या षटकामध्ये जसा खेळ आपण पाहिला होता, दुसऱ्या षटकामध्ये अगदी तसाच खेळ पाहायला मिळतोय. आता धावसंख्या पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. म्हणजे चांगली पार्टनरशिप आतापर्यंत या दोन फलंदाजांची पाहायला मिळते आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 18 चेंडू 27 धावा. 18 balls and 27 runs required to win. आलमबाई पठाण वारजे. आणि ज्या प्रकारची बॅटिंग प्रेम टेमगिरी करतोय ना, चेंडू ज्यावेळेस आकाशात खेळला तर तो चेंडू फक्त लिंबू इतका दिसतो. आपल्याला तो लिंबू इतका दिसतोय, पण प्रेमला मला वाटतं बॅटिंग करताना तो फुटबॉल दिसतोय. ना आयसाईट पक्की आहे त्याची आणि प्रत्येक स्ट्रोकवर ते पाहायला मिळते. म्हणजे फक्त आडवे तिडवे स्ट्रोक्स न खेळता कॉपीबुक स्टाईल बॅटिंगवर तो जास्तीत जास्त भर देतोय. मेरिटवर क्रिकेट खेळतो, गॅप शोधतोय आणि जास्तीत जास्त एरियल स्ट्रोकची निवड त्यांनी केली. पॉवर प्लेमध्ये इतकं एलिव्हेशन तर मिळालं पाहिजे की तुम्ही सर्कल क्लिअर करू शकाल, पण त्यांनी मैदान सुद्धा क्लिअर केलेलं आहे. मागच्या 2 षटकांचा आढावा आपण घेतला तर क्षितिज दिवेकर बॉलिंग ट्रॅकवर स्लाइस केलंय. बॅकफुटला बॅलन्स करताना बॉलला पाठवलंय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय बोथ बॅटर्स. महेश शिंदेच्या बॅटमधून चौकार 4 धावा. आणि आता या मॅच मध्ये पाहिलं तर दुतर्फा आक्रमण सुरू झालंय. अगदी पाहिलं तर एक तरफ कुआ एक तरफ खाई और बीच में हो रही गेंदबाजों की भरपूर पिटाई. धावफलकावरती अगदी वाढ मात्र होती. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 17 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. क्षितिज दिवेकर पिकअप स्ट्रोक आहे. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कॅच इम्पॉर्टंट होती आणि ती कॅच टिपलेली आहे. फलंदाजाचा खेळ संपतोय आणि महेश शिंदे यांना परतावं लागते मच निडेड विकेट. क्षितेज दिवेकर यांनी ती विकेट मिळवली आणि महेश शिंदेचा खेळ संपला. धक्का बसतोय पहिला. आलमबाई पठाण वारजे. ती महत्वाच्या क्षणी विकास जाधवने सुंदर झेल मात्र टिपलाय आणि हा या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का? कारण महत्वाचा झेल होता आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये येईल आदित्य जाधव. 41 धावा एक फलंदाज बाद. 41 16 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना आदित्य जाधव आता मैदानामध्ये होते. एक लेफ्ट हँडेड फलंदाज बाद झाला की लगेच दुसरा लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानामध्ये. म्हणजे अजून देखील खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाच्या डोक्याची डोकेदुखी वाढवण्याचं कामच आहे. क्षेत्ररक्षण अगदी स्ट्राईक रोटेट होईल तसं मात्र क्षेत्ररक्षण बदलावं लागेल. एक चांगली स्ट्रॅटर्जी आपल्याला बॅटिंग टीमची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मला एक कुतूहल आहे की नेमकं या स्पर्धेचं नाव मॉर्टर ट्रॉफी का ठेवलं गेलंय. तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला उद्या रोहनजी स्वतः देतील की या स्पर्धेचं नाव मॉर्टर ट्रॉफी का ठेवलंय. वेगवेगळे प्रश्न मी त्यांना विचारीन आणि ही स्पर्धा एका दिवसाऐवजी यावर्षी 6 दिवसांची का केली हे देखील कुतूहल आहे. ते देखील आपण उद्या रोहनजी चौगुले यांच्या मुखातूनच ऐकणार आहोत. एक 5 मिनिटांची चर्चा आपण उद्या रोहनजी चौगुले यांच्याशी करणार आहोत. त्या सर्व गोष्टींचा उलगडा उद्या होईल की मॉर्टर ट्रॉफी हे नाव या स्पर्धेला का दिलंय. हो यावेळेस पंच केल्या बॉलला
चांगला बॉडी बॅलन्स, बॉल कव्हरला अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. एखादा शेवट धावसंख्या पोहोचते 42 जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. येस मनीष सर, जसं तुम्ही म्हटलात जे प्रश्न तुम्ही आता शोधून ठेवलेत, या प्रश्नाचं उत्तर पूर्ण पुणे टेनिसला, संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटला मात्र वेध लागलेत, की हे का? हे प्रश्न तुम्ही जे उत्तर द्याल ते मात्र फार महत्त्वाचे आहेत. आणि उद्या अनेक दिग्गज संघ मैदानामध्ये राहत, भारतातले ओपन आपचे संघ मैदानामध्ये येतील आणि त्या ओपन आपच्या मॅचेस बरोबर हे चर्चासत्र सुद्धा खूप रंगतदार होणार आहे, यात शंका नाही. 15 चेंडू 22 धावांची गरज. यावेळी चेंडू मात्र हवेत आणि अप्रतिम झेल तिथे मात्र टिपला आणि ते फलंदाज बाद होईल. प्रेम टिमगिरे नावाचं वादळ मैदानामध्ये शांत केले गेले. जितेश शेळके यांनी तो झेल टिपला आणि हा झेल सुद्धा लक्षात राहणारा ठरणार आहे, कारण तो झेल होता प्रेमचा. प्रेमने कुठेतरी आपला खेळ पहिल्या चेंडूपासून दाखवलाय. धावांना चेस करण्यासाठी त्यांचे फटके किती महत्वाचे आहेत, किती आक्रमकतेचे आहेत, त्यांचं प्रमाण दिलंय. पण आता सामना दोन्ही संघांच्या वतीनं बॅलन्स झालेला आहे, कारण 2 सेट बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचलेत आणि त्यामुळे आता कुठेतरी एक स्वप्न दिसते, ते म्हणजेच रहीम इलेव्हनला, की आपण सुद्धा या सामन्यामध्ये परत येऊ शकतोय. 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेत. आणि मॅचच्या आता कुठे फिरेल कळणार नाही, कारण क्रिकेट हा खेळ पाहिला तर अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत निकाल लागणं मात्र अवघड आहे. क्रिकेट अगदी क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ आपण म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ आता मैदानावर सुरू आहे. 14 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज. 42 धावांमध्ये 2 फलंदाज बाद झालेत. आदित्य जाधव यांची साथ देण्यासाठी कॅप्टन श्रीकांत खुणे स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय, पण हे षटक खूप महत्वाचं राहिलंय रहीम इलेव्हन या संघासाठी. क्षितिज दिवेकर यांनी दोन्ही फलंदाजांना बाद केलेला आहे. त्याचमुळे एक षटक सुद्धा सामन्यामध्ये किती पलटवार करू शकते तेच मैदानात पाहायला मिळते. क्षितिज तयार, क्रॉस बॅटेड खेळलाय, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक जीवाचं रान करतोय बॉल अडवण्यासाठी, बॉल अडवतोय, वा परफेक्शन. क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर पाहायला मिळाला डीप मध्ये. दरम्यान ह्या 2 धावा तर वेगानं पळून पूर्ण केलेल्या आहेत, पण क्षेत्ररक्षणासाठी 100 पैकी 100 गुण. जबरदस्त एफर्ट्स मात्र तिथे लावले गेले आणि अगदी पाहता पाहता क्रिकेटचा खेळ मात्र रंग बदलायला सुरुवात झाली. अजूनही पाहिलं तर 13 चेंडू 20 धावांची गरज आणि अगदी 13 तारखेला होळी आणि 14 तारखेला रंगपंचमी साजरी करणार. पण त्या दिवशी रंग लावणाऱ्यांपासून नाही, आवडीनुसार रंग बदलणाऱ्यांपासून सावध राहा. ह्या मात्र अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. 3 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 44 जाऊन गडी बाद. सामना आता रोचक अवस्थेत पोहोचलेला आहे. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 20 धावांची. 12 चेंडू 20 धावा. सामना शेवटच्या 2 षटकांवर पोहोचतोय आणि पाहूया आता या 20 धावा बनवल्या जातील, 20 धावा रोखल्या जातील. परिस्थिती मनासारखी नसते, ही मनासारखी बनवावी लागते. ते क्षितिज दिवेकर यांनी करून दाखवलं. इतर 2 षटकांसाठी गोलंदाजांना जो आत्मविश्वास हवा होता, क्षितिजने या एका षटकामध्ये ते करून दाखवलंय. क्षितिजने परत एकदा रहीम इलेव्हन संघाला मॅच मध्ये आणलंय आणि ज्या प्रकारची संघ बांधणी करत असताना क्षितिजला का संघामध्ये घेतलंय, का स्थान दिलंय, त्याने ते स्थान मात्र त्याचं पक्क करून दाखवलंय. गोलंदाजी मार्कवर विकास जाधव, गोलंदाजी मार्कवर आलाय विकास जाधव आणि एक झेल विकास जाधवने टिपला होता. तिथून मात्र मॅचला कलाटणी मिळाली. महेश जाधवचा झेल टिपला होता. त्यानंतर लगोलग जितेश शेळकेने देखील अफलातून डाय मारून झेल टिपला तो प्रेम टेमगिरेचा. 2 फलंदाज जे बाद झाले त्यानंतर मॅचला मात्र टर्निंग पॉइंट मिळालाय. एक मोमेंटम मिळालाय रहीम इलेव्हन संघाला आणि त्या मोमेंटमचा फायदा आता घेतला जाणार का? मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. अगदी काही जण जे क्रिकेट पाहत नाही ते झोपले असतील, पण जे क्रिकेटचे चाहते आहेत, जे मॉर्टर ट्रॉफी चाहते आहेत, ते मोबाईल हातात घेऊनच बसले असतील. इतकी सुंदर मॅच मैदानामध्ये शेवटची रंगली गेली. शेवटच्या षटकासाठी विकास जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. फार एंड स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत आदित्य जाधव, ज्यांच्या वतीने 1 धाव आतापर्यंत बनवली गेली. श्रीकांत खुणे यांनी आतापर्यंत 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. जिंकण्यासाठी 12 चेंडू 20 ची गरज आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात झालाय, तो म्हणजेच फाईन लेग, फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉइंट आणि मिड ऑफ. यावेळेस हा चेंडू मात्र आकाशात उडवलाय क्षेत्ररक्षण फार दूरवरनं. काय प्रयत्न होता, काय झेल होता.
हा झेल अगदी या स्पर्धेतील आतापर्यंतचा एक सुंदर झेल इथे आपण पाहिला. झेल टिपला, फलंदाज बाद. जबरदस्त झेल इथे मात्र टिपला गेला. फार दूरवरचा प्रवास क्षेत्ररक्षकाने गाठला. हा झेल अगदी वाटलं होतं की झेल होणं अवघड आहे. चौकार आवडण्याचा प्रयत्न होईल पण इथे झेल टिपला गेला. फलंदाज बाद. वारजे संघाला त्यासाठी पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ते म्हणजेच अभि पळसकर. आलमभाई पठाण वारजे या संघाला जिंकण्यासाठी 11 चेंडू 20 ची गरज आहे. त्याचमुळे आता जी सुरुवात दिली होती त्या सुरुवातीचं मोल टिकवायचं असेल तर या मध्यांतरामध्ये या मधल्या फळीतील फलंदाजांना आपला जोर दाखवून क्रिकेटचा खेळ खेळावा लागेल. पण फॅन्टॅस्टिक बॉलिंग. मी क्षितेश दिवेकर यांचं कौतुक करेल की ज्यांनी कुठेतरी या सामन्यामध्ये ते स्वप्न दाखवलं रहीम 11 संघाला जिंकण्याचं आणि त्याला आता साथ दिली जाते विकास जाधवच्या वतीनं ज्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. 11 चेंडू 20 ची गरज. पण खरं तर पाहिलं तर ही विकेट विकास जाधवच्या नावावरती लिहिली गेली असेल तरी विकेट मला वाटते गोलंदाजा क्षेत्ररक्षकाची आहे. फार दूरवरचा कॅच त्याने मात्र पकडला आणि रहीम 11 आता मात्र हा संघ फार स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळेल. परत एकदा चेंडू मात्र हवेत, परत एकदा चेंडू हवेत, आणखी एक झेल. विकास जाधव बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज बाद करतोय. काय गोलंदाजी मैदानावर सुरू आहे. मॅच पुन्हा एकदा रहीम 11 संघाच्या बाजूने झुकवणारी गोलंदाजी आपण पाहतोय. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे आणि म्हणूनच क्रिकेटचा हा अद्भुत खेळ पसंत केला जातो. निकाल काय होईल ह्याचे फक्त आपण तर्क लावू शकतो पण निकाल आता अनपेक्षित झालेला आहे. दोन्ही संघांची योग्य ती तयारी सामना जिंकण्याची दिसून येते. मध्यंतरामध्ये वाटलं होतं की सामना एकतर्फी घेऊन जातील महेश शिंदे आणि प्रेम पण त्यानंतर जसजसे विकेट जात गेले आता कुठेतरी अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. क्रिकेटचा खेळ अडथळ्यांची शर्यत आहे. तुम्हाला प्रत्येक अडथळा पार करत करत जिंकावं लागते आणि त्याचमुळे आता अडथळे वाढतायत. टीम आलमबाई पठाण वारजे या संघामध्ये आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 चेंडू 20 धावा. मनीषर आता 10 चेंडू जे शिल्लक आहेत ना हा प्रत्येक चेंडू जवळपास 5,000 रुपयाचा असेल. कारण जिंकणारा संघ कमीत कमी 51,000 वरती पोहोचेल. म्हणजे प्रत्येक चेंडू जवळपास 5,000 रुपयाचा. इतकं मोलाचं मात्र वातावरण असेल. प्रत्येक धावेसाठी मोल आहे. प्रत्येक चेंडूसाठी फार मोलाचं आता मात्र वातावरण आहे. आणि अगदी 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि अगदी पाहिलं तर या ओव्हरने जो जोश वाढवला आहे रहीम 11 संघाचा. अगदी 11 खेळाडू जे मैदानामध्ये ते तर लढतात जे पण मैदानाच्या बाहेरनं अगदी पाहिलं तर 11 खेळाडू सपोर्ट देणारे आमचे रहीम भाई हे देखील आज मैदानामध्ये आहेत आणि त्यांनी देखील विश्वास सोडला नाही. टीम वरती जो विश्वास दाखवलाय तो तसाच त्यांचा मात्र कायम आहे. त्यांच्या नजरेतून दिसतंय की माझी टीम विजय होणार. आमची टीम तो विजय खेचून आणणार. विकेट हॅट्रिकचे चान्स होता आणि इथे मात्र फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षण तो चेंडू मात्र फील्ड केलाय. वा चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र 2 धावा मात्र खर्च होत आहेत. एक एक बॉलचं महत्व आहे. एक एक धावेचं महत्व आहे आणि तेच ओळखताना आता प्रत्येक धावा गोळा करण्यासाठी जीवाचं रान केलं जाते. फलंदाज संदेश पार्टे ज्यांचा अनुभव आपण सातत्याने गेल्या कित्येक दशकांपासून क्रिकेटसाठी पाहतोय. डिंगडॉंग या संघासाठी खेळत असताना त्यांनी कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. त्याचमुळे आता श्रीकांत खुणेच्या सोबतीनं संदेश पार्टे मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याचमुळे मजा येईल या सामन्यामध्ये. जिंकण्यासाठी 9 चेंडू 18 धावांची गरज आहे आलमबाई पठाण वारजे संघाला. आणि जोपर्यंत संदेश पाटे श्रीकांत खुणे ही जोडी मैदानामध्ये आहे हे आव्हान असं जास्त अवघड नाहीये. पण अगदी आतापर्यंत जी गोलंदाजी विकास जाधवने केली सामना ते कसरत करायला लावणार फलंदाज हे नक्की. विकास जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. समजू शकला नाही संदेश पाटेंना. हा चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. शेवटचे 8 चेंडू 18 धावा. संयम गमावणे म्हणजे जिंकलेली लढाई हरणे आणि त्याचमुळे आता विकास जाधवचा झकास खेळ या षटकामध्ये पाहायला मिळतोय. कारण पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या. तिसऱ्या बॉलवर एक डबल आली. चौथा बॉल डॉट आला. इक्वेशन सांगते 8 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. संदेश पार्टे
यांचं स्ट्रायकर एंडला स्ट्रगल या अगोदर आपण पाहिलं आणि त्याचमुळे विकास जाधव यांच्यासाठी तो मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांचं दडपण मागच्या डॉट बॉलने कमी झाले, पण पाहूया दडपण वाढवलं जाईल का संदेश पार्टे यांच्या वतीनं. रनअपमध्ये थोडा मिस्टेक आहे, त्याचमुळे चुकीचं पाऊल उचलण्याचा इरादा गोलंदाज विकास जाधवचा नाही आहे, कारण हा सामना जिंकण्यासाठी पुढचे 8 चेंडू दोन्ही संघांना व्यवस्थित खेळून काढायचे आहे. त्यासाठी बॅटिंग एंडला आपण पाहतोय तो म्हणजे संदेश पार्टे आणि बॉलिंग एंडला बॉलर सज्ज होते तो म्हणजेच विकास जाधव. पंचाच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय रायटी बॅटरसाठी. दोन्हीही खेळाडू आपल्या संघाची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्न करतायत. बॅटची एज, विकेट किपर इज इन ऍक्शन मोड. बॉल गॅदर केला जातोय, येतोय हा डॉट बॉल. या षटकामध्ये 2 विकेट्स, 1 डबल, 2 डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल बाकी या चौथ्या षटकातला. जिंकण्यासाठी 7 चेंडू 18 धावांची गरज. सर काय सामना रंगलाय. पहिले ज्यावेळेस ओपनर बॅटर खेळत होते, पहिल्या 2 ओव्हरमध्ये वाटलं होतं की आलमभाई पठाण वारजे संघाने बाजी मारली आहे. तिकीट मात्र त्यांचं कन्फर्म झालंय फायनल मॅचचं. पण अगदी बोर्डिंगच्या लाईन मध्ये थांबले आणि तिथे रहीम इलेव्हनचा विकास जाधव आला. त्यांनी सांगितलं हे तिकीट माझं आहे, हे मी घेऊन जाणार. त्यांनी मात्र सामना पुन्हा एकदा थांबून ठेवलाय. शेवटचे 7 चेंडू 18 धावा. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा विकास जाधवने आतापर्यंत खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद देखील गेले. परत एकदा विकास मात्र थांबलाय. जसं सांगितल्याप्रमाणे चुकीचं पाऊल उचलायला नको, त्यामुळे पाऊल जपून टाकण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. अगदी शेवटचा हा चेंडू मात्र निर्णायक आहे. ते अगदी पाहिलं तर 7 चेंडू 18 धावांची गरज. विकास जाधव अप्रतिम गोलंदाजी या ओव्हरमध्ये आतापर्यंत विकास जाधवची आपण पाहिली. वॉटर ट्रॉफीचा थरार, एक रंगतदार सामना मैदानामध्ये आणि ते परत एकदा स्विंग आणि मिस, स्विंग आणि मिस. काय गोलंदाजी केली आहे विकास जाधवने या ओव्हरमध्ये. सामन्यामध्ये त्यांनी चुरस वाढवली. जबरदस्त गोलंदाजी. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना सामना येऊन ठेवलाय 6 चेंडू मध्ये 18 धावा. फक्त 2 धावा इथे खर्च केल्या. व्हाईट बॉल साठी मला वाटतंय रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहूया पंचांचा निर्णय मात्र काय येतोय. व्हाईट बॉल साठी मात्र विचारणा केली 3ऱ्या पंचांकडे. मॅच मात्र ही फार महत्वाची, त्यामुळे अगदी काटाक्षाने निर्णय देण्यामध्ये विलंब होईल आणि तो पाहिला जाईल आणि त्यानंतर मात्र पंच निर्णय मात्र कळतील. आणि त्याचबरोबर फेअर डिलिव्हरी असा पंचांचा निर्णय आलाय. ओव्हरची समाप्ती आणि आता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्या 46 धावा. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 18 धावा. 6 चेंडू 18 धावा आणि मॉर्टर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ पोहोचेल त्या गोष्टीचा आपण कुठेतरी शोध घेतो. या अगोदर धीरेन शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ अंतिम लढतीमध्ये पोहोचलेला आहे लोकल हाफ मधून आणि त्या संघासोबत कुठला संघ खेळेल त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. आलमभाई पठाण वारजे की रहीम इलेव्हन. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 18ची आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या सामन्याला कलाटणी दिली क्षितिज दिवेकर यांना स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. समोर श्रीकांत खुणे कॅप्टन आहेत. जसं मी उल्लेख केला होता की कॅप्टनला आता तो टशनचा खेळ द्यावा लागेल आणि पाहूया श्रीकांत खुणे यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे आणि ती कॅपेबिलिटी योग्य त्यावेळी वापरली जाईल का. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात पण ते बदल रास्त ठरतील का. जर मग एरियल स्ट्रोक्स आहेत क्षितिज खुणेकडे, मग क्षेत्ररक्षण कितीही बदला त्या गोष्टीचा फायदा होणार नाहीये. 6 चेंडू 18 धावांची गरज. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पहिला बॉल येतोय या षटकातला डॉट. 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. अगदी उसळता चेंडू होता आणि तिथे मात्र बॅटिंग टीम रिव्ह्यू मागतीये. पाहूया निर्णय काय होतोय. व्हाईट बॉल साठी मात्र रिव्ह्यू घेतला तर हाईट आहे का पाहिलं जाईल. फार उंचीवरनं चेंडू गेलाय का हे पाहिलं जाईल. पण गोलंदाजाने मात्र सुरुवात लाजवाब केली. पहिला चेंडू अगदी बाउन्सर चेंडू होता. शेवटचे 6 चेंडू 18 धावांची गरज आणि हा चेंडूचा निर्णय मात्र पेंडिंग असेल. या निर्णय मात्र काय तर एक महत्वाची मॅच जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल.
आणि हारणाऱ्या संघाला मात्र या स्पर्धेमधून मोकळ्या हाताने फिरावं लागेल आणि इथे मॉटर ट्रॉफी ही जिंकणं मात्र प्रत्येकाचं स्वप्न मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर पंचांचा निर्णय मात्र आलाय फील्ड डिलिव्हरी आणि डॉट बॉल इथे मात्र आलाय. शेवटचे 5 चेंडू बनवायचे आहेत त्या 18 धावा. श्रीकांत खुणे ऑन स्ट्राईक, संदेश पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. 5 चेंडू 18 धावा. आता सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने गंमत मात्र वाढली आहे, रंगत मात्र वाढली आहे. कारण मॅच अगदी पाहिलं तर सुरुवातीला असं वाटत होतं आलमभाई पठाण सगळं एकतर्फा सामना घेऊन जाईल, पण रहीम मिलनने मॅच सोडली नाहीये. त्यांनी मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. क्षितिजने आधी जे षटक हाताळलं तिथे मात्र मॅचला टर्निंग पॉईंट मिळाला. मॅच चेंज झाली, गेम चेंज झाली आणि आता परत एकदा क्षितिज शेवटचा षटक घेऊन आला. पहिला चेंडू डॉट होता, दुसरा चेंडू हवाई हल्ला, हवाई हल्ला, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आता श्रीकांत खुणेचा पाहायला मिळतोय. अचानकपणे या थंड वातावरणाला गरम करणारा षटकार श्रीकांत खुणे यांच्या बॅटमधून मिळालाय आलमबाई पठाण वारजे या संघाला. धावसंख्या पोहोचते 52, गडी बाद झाले 4. आता इक्वेशन बदलते, बॉल शिल्लक 4 आणि हव्यात धावा 12 धावांची गरज, 4 बॉल्स बाकी. पुन्हा एकदा आम्ही सुद्धा या सामन्यामध्ये आहोत असंच दर्शवणारा षटकार क्षितिज दिवेकरच्या विरोधात श्रीकांत खुणे यांच्या वतीने पाहायला मिळाला. घाबरून चालणार नाही. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही, त्याचमुळे तो निर्भीड खेळ देण्याची तयारी मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत खुणेची सुद्धा दिसून येते. त्याचमुळे हा षटकार त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरतोय का? शेवटचे 4 बॉल्स, मागच्या षटकामध्ये क्षितिज दिवेकर यांनी जी कामगिरी केली होती त्याच कामगिरीचा आढावा घेताना त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. हुक करण्याचा प्रयत्न, हा नो बॉल आहे. या अगोदर 1 फॉर दी ओव्हरची सूचना मिळाली होती, त्याचमुळे चला आता फिल्डिंग टीमने रेफरल घेतलेला आहे. लेट्स चेक. पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा कळवला होता आणि ते बॅटिंग फिल्डिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतला आणि पाहूया निर्णय काय होतोय. षटकार मात्र फार चांगला खेळला होता श्रीखोणेने. पुढच्या चेंडूवरती मात्र क्षितिज दिवेकरने बाउन्सर चेंडू पुन्हा एकदा हाताळला आणि तिथे पंचांचा निर्णय मात्र पेंडिंग असेल. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये, कोण जिंकेल कोण हारेल अगदी शेवटचा चेंडू टाकेपर्यंत मात्र कळणार नाही. शेवटची धाव पूर्ण होईपर्यंत कळणार नाही की कोणता संघ उद्या बक्षीस पात्रमध्ये फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अगदी लोकल हाफचे सामने आपण पाहतोय, फार चुरशीचे सामने झाले. लीग मॅच मध्ये देखील अनेक मॅचेस अशा चुरशी झाल्या आणि आज अगदी पाहिला सुपर 8चा खेळ आपण पाहिला. प्रत्येक सामन्यामध्ये एक वेगळी चुरस आणि ते पाहूया. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा मात्र अजूनही केली जाते आणि ते पंचांचा निर्णय आलाय नो बॉल, नो बॉल असा पंचांचा निर्णय मात्र आलाय. म्हणजे एका धावेने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरकेल. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आणि आता असेल नो बॉल प्लस फ्री हिट. श्रीकांत खुणेसाठी मात्र हा फ्री हिटचा चेंडू असेल, एक संधी असेल, एक सुवर्ण संधी असेल, गोल्डन चान्स असेल आणि या गोल्डन चान्सचा उपयोग श्रीकांत खुणे मात्र कशा प्रकारे करणार. 4 चेंडू 11 धावांची गरज. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. क्षितिजचा हा चेंडू आणि ते श्रीकांत खुणेच्या बॅटमधनं तगडा प्रहार, चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार, षटकार.
अशक्य गोष्ट शक्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचे प्रयत्न आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत खुणेचे दिसून येत आहे. ॲज अ कॅप्टन आय हॅव टू डू इट, त्याच तत्वावर तो खेळतोय. हा षटकार खेचून सामन्याला आपल्या जवळ करतोय. पण अजून सामना संपलाय कुठे? क्षितिज दिवेकर यांना सुद्धा आठवावं लागेल त्यांचं ते तिसरं षटक, ज्या षटकामध्ये त्यांनी दोन्ही लीड बॅटर्सला बाद केलं होतं. प्रेमचा खेळ संपवला होता, महेशचा खेळ संपवला होता. त्याचमुळे त्यांना दुसरं षटक हाताळण्याची संधी मिळाली. म्हणूनच अजून सामना संपला नाहीये. जर स्कोअर बरोबरीत झाला तर मग सुपर ओव्हर आहे. त्याचमुळे अजूनही संधी आहे रहीम 11ला. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 3 बॉल्स अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा क्षितिज दिवेकर सज्ज होते पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत श्रीकांत खुणे. मॅन इन ऍक्शन. फुलटॉस होता, ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते. बॉल पोहोचते फाईन लेगला. दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात आहेत आणि आता सॅक्रिफाईस द्यावं लागते फलंदाज संदेश पार्टे यांना. दरम्यान पूर्ण केली जाते 1 धाव आणि आता रेफरल घेतलेला आहे फिल्डिंग टीमने. फुल टॉस चेंडू होता. श्रीकांत गुणे मात्र फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पायावरती आदळला आणि ते तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली जाते LBW आहे का. आणि जर विकेट सक्सेसफुल झाली तर एक धाव देखील वाचेल आणि एक स्ट्रायकर फलंदाज देखील डगआउटला पोहोचेल. ही निर्णय मात्र हा महत्वाचा असेल. यावर मध्ये अगदी या मॅच मध्ये पाहिलं तर बरेच रिव्ह्यू आपण पाहिले जे फिल्डिंग टीमने घेतले, बॅटिंग टीमने घेतले. चुरस ही ताकद आहे, ही जिद्द आहे. कारण ते प्रत्येकाला मॅच मात्र जिंकायचे, विजय मिळवायचा आहे. त्यामुळे मात्र प्रत्येक साम दाम दंडभेद सर्व काही इथे वापरण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक निर्णयावरती मात्र रिव्ह्यू मात्र घेतले गेलेत. पाहूया पंचांचा निर्णय काय. तर LBW साठी मात्र एक फार मोठी अपील इथे मात्र रंगली गेली होती. फलंदाज बाद कोण असेल, संदेश पार्टे की श्रीकांत गुणे. एक फलंदाज दोघांपैकी एक बाद आहे. पण धाव असेल का, स्ट्राईक रोटेट झाली आहे का, या अनेक गोष्टी मात्र महत्वाच्या असेल. आणि ते पंचाचा इशारा आलाय, फलंदाज बाद. फलंदाज मात्र बाद. श्रीकांत खुणे मात्र बाद झाला. मोठी विकेट इथे गमावली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. शेवटचे 2 चेंडू आणि आता बनवायचे आहेत 5 धावा. 3 चेंडू 5 धावांची गरज असताना श्रीकांत खुणे फुलटॉस चेंडू सीमा पार करू शकला नाही. चेंडू पायावरती आदळला आणि तो अगदी स्टंपच्या समोर धावला. LBW चा निकाल मात्र लागला, फलंदाज बाद. शेवटचे 2 चेंडू बनवायचे आहेत 5 धावा. आता हा सामना शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि पाहूया या शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम नेमका कोणत्या संघाचा होतोय. मागच्या 58 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीचा फरक पडत नाही, पण आता पुढच्या 2 चेंडूंवर जे काय होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कळणार आहे तुम्ही या स्पर्धेत आहात की या स्पर्धेत नाही. तर 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय कदम पोहोचतायत. नॉनस्ट्रायकर एंडला संदेश पार्टे आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर क्षितिज दिवेकर आहेत. आपल्या संघाची प्रतिष्ठा खांद्यावर घेऊन हे दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांसमोर भिडलेले आहेत. पाहूया या शेवटच्या 2 बॉल्सवर नेमका भाव कोण खाऊन जातोय. क्षितिज दिवेकर सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर एंडला फ्रेश बॅटर अजय कदम आणि त्याचमुळे आता अजयचा खेळ देखील नेहमीच आपण पाहिलेला आहे जो आक्रमकतेचा आहे. पण एका बाजूला क्षितिजची गुणवत्ता आपण या सामन्यामध्ये पाहिलेली आहे. नेहमी जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा क्षितिज दिवेकर आपल्या संघासाठी धावून आलाय. क्षितिज टू अजय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय मागे शॉर्ट थर्ड मॅनला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीयेत आणि आता संदेश पार्टे ती जबाबदारी शेवटच्या बॉलवर चौकार खेचण्याची, षटकार खेचण्याची स्वीकारतोय. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू 4 धावांची गरज. हा मॅच मात्र रंगली आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेला सामना. 1 चेंडू 4 धावांची गरज. मॉर्टर ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. MM ऑटोस्टिक आयोजित मॉर्टर ट्रॉफी 2025 आणि या
मॅचची मात्र निकाल अजूनही बाकी आहे. शेवटचा एक चेंडू 4 धावांची गरज आणि असेच सामने आहेत ज्यांनी मात्र मॉटर ट्रॉफी हिट केली. यावर्षी अगदी मॉटर ट्रॉफीचा सोहळा मात्र सुपर हिट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोकल सामने मैदानामध्ये सुरू आहेत. लोकल आप मैदानामध्ये सुरू असताना सुरस मात्र कायम आहे. शेवटचा सामना रात्री जवळपास 1:15 वाजलेत आणि तरी देखील प्रेक्षकांच्या नजरा या चेंडूवरती असतील. एक चेंडू 4 धावा, 3 धावा आल्या तर सामना टाय, 2 धावा आल्या तर रहीम इलेव्हनचा विजय, 4 धावा आल्या तर आलमभाई पठाण वारजे संघाचा विजय. हृदयाची धडधड वाढते आणि आता आमच्या समालोचन कक्षामध्ये भूकंपाचे धक्के बसतायत, कारण आमच्या एक्स्ट्रा मेंबरच्या हृदयाची धडधड वाढलेली आहे. दोन्ही संघांच्या एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली केली जाते. पाहूया त्या अदलाबदलीचा फायदा होतोय का. समोर संदेश पार्टे या अनुभवी फलंदाजावर सर्वांचे लक्ष आहे. लक्ष आहे क्षितिज दिवेकरवर. एक चेंडू 4 धावा. ऑन साइडला पूल केलाय. गॅप मोठा आहे. बॉल जातो सीमारेषा पार. संदेश पार्टेने सामना जिंकवला. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. आपण इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला आलोय आणि अंतिम फेरीत पोहोचतोय. आलमबाई पठाण वारजे. फलंदाज संदेश पार्टे भाव खाऊन गेलेत. चौकार. काय फटका संदेश पार्टेने खेळला. अनेक वेळा फक्त संदेश पार्टेची बॅटिंग युट्यूब वरती पाहिली ती. एक चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार खेळलाय. एक चेंडू 4 धावांची गरज असताना चौकार खेळला. आज लाईव्ह मॉटर ट्रॉफी, हे फार मोठं नशीब आपल्याला पाहायला मिळालं आणि ते मॉटर ट्रॉफीचा हा चौकार, आलमभाई पठाण संघाचा विजय आणि अगदी बक्षीस पात्र फेरीमध्ये आलमभाई पठाण हा संघ मात्र पोहोचलाय. संदेश पार्टेचा हा चौकार मात्र लाख मोलाचा होता. इथे जबरदस्त चौकार होता आणि इथे संदेश पार्टेचा चौकार आणि आलमभाई पठाण हा मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. आणि आता आपण लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी मी आमचे मनीष पाटील सरांना इथे आमंत्रित करेल. जाऊया मनीष पाटील सरांकडे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. धन्यवाद. तर महेश शिंदे याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. खरं तर पुरस्कारांची संख्या जास्त आहे. 8 गिफ्ट हॅम्पर्स आहेत. महेश, वेल प्लेड. आणि आपण पोहोचलेला आहात अंतिम लढतीमध्ये. सन्माननीय दीपक वीर यांच्या शुभ हस्ते आपण सर्व सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारांचं वितरण करणार आहोत. सर्वप्रथम ही ट्रॉफी जी तुम्हाला नेहमी आठवणीत राहील की मॉर्टो ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये आपण ही ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यानंतर जर्सी, ब्रँडेड जर्सी आपण पाहतोय जी आम्हाला लेजेंड स्पोर्ट्सच्या वतीनं स्पॉन्सर झालेली आहे. अभिनंदन महेश. त्यानंतर स्लीव्स आणि टॉवेल, स्वेट टॉवेल हे देखील देऊन आपला आपण सन्मान करतोय. ज्या गोष्टी क्रिकेटसाठी आवश्यक आहेत त्याच गोष्टी आपण आयोजकांच्या वतीनं देत आहोत. त्यानंतर मॉर्टर ट्रॉफीची ब्रँडिंग असलेली ही किट बॅग आपण महेश शिंदे यांना देतोय. आणि त्यानंतर हार्ड हिटर ची ही बॅट जी तुमची खरं तर आवश्यकता आहे कुठल्याही फलंदाजाला अशी बॅट आवडेल जी आम्हाला हार्ड हिटर स्पोर्ट्सच्या वतीनं पुरस्कृत झालेली आहे. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन महेश. उद्या वेळेवर यायचंय, लक्षात घ्या. उद्या अंतिम लढत किती वाजता खेळली जाईल ती माहिती तुम्हाला दिली जाईल. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फायनल्स. तर यायचंय रहीम इलेव्हनचे कॅप्टन या. आपण या स्पर्धेत सहभाग घेतलात त्याबद्दल आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला रहीम इलेव्हनचे कॅप्टन या.